नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण परत एकदा चाललो फिशिंगला. तर ह्याच्या आधी आपण व्हाळातले मासे पकडलो, नदीतले मासे पकडलो आणि आज आपण चाललो डायरेक्ट समुद्रावरती. तर आज आपल्यासोबत राज असतो असा आणि त्याच्यानंतर योगेश दादा असतो असा, जो आधी मुंबई पोलीस होतो आणि आता सिंधुदुर्ग पोलीस झालो असा. आणि तो सर्पमित्रसुद्धा असा, बरेचसे साप त्यांना पकडले नसत. तर त्याच्यासोबत आज आपण एका सिक्रेट जागेवरती जातलो. माका पण ती जागा माहीत नाही, पुढे जाऊन मी तुमका दाखवीनच. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आम्ही आता त्रिंबकमध्ये पोहोचलो योगेश दादाच्या इकडे. आणि त्यानं ना टोप टाकले ना असं माशांसाठी. आपल्या बेट म्हणून मासे होय असत. तर टोपात मासे गेले आहेत काय बघूया. गेलो हा, दिसत नाही. घंटा म्हणजे एक पण मासा नाही. एक पण नाही. मगाशी योगेश दादानं टोप टाकलेला आणि त्याच्यात काय नाही गावला. पण त्याच्यानंतर परत एकदा ना हळ टाकलेल्यान आणि तो 15 मिनटं ठेवलेलो. आणि त्याच्यात नंतर आता आपल्याक एवढे गावले. गावतले की नाही माहीत नाही होता, त्याच्यामुळे शूट नाही केलं आहे. पण हे बघा, जिवंत असत, आताच काढलं. तर एवढे मासे आपल्याक मिळाले असत या टोपात. तर आता बघूया पुढे निघायचा असा. योगेश दादा गेलो असा पुढे, आचऱ्यात काम आहे त्याचं काहीतरी. तर आता आपण डायरेक्ट त्या आचऱ्यात भेटाय. चला. तर आता आम्ही आचऱ्यात पोचलो आणि आता पुढचा प्रवास आपलो योगेश दादासोबत होतो असा. त्याच्या गाडीनं चाललो पुढे. ते उघडत नाही. हां, उघडलं. चला. सिंधुदुर्ग पोलीस आपल्या एका नवीन जागेवरती घेऊन जातात. डिंग 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 डिंग. भारी काय तर फायनली आम्ही पोचलो त्या लोकेशनवरती. अजून चलाचा असा. सगळ्यांनी गेटअप चेंज केल्यानी, ह्यानं केल्या ना. आणि मी पण घराकडसून चेंज करून दिलं आहे जरा फिशिंगवालो वाटा होय म्हणून. तर आपल्याक जाऊचं असा तिकडे खाली. हां, घेतलंय. खालच्या साईडला जाऊचं असा. जागेचं नाव माका पण माहीत नाही. ते खाली जाऊन बघतोय. सिक्रेट स्पॉट. सिक्रेट सांगायचं नसतं आणि खूप लांब असा. जरी समजलो ना तरी पण हय ना खूप मुश्किल असा. आमका पण समजला नसता यो घेऊन इलो म्हणून. तर चला पटापट आता खालच्या साईडला जाऊया. एक नंबर असा लोकेशन तसा. हे बघा कसला भारी लोकेशन असा बघा. एक छोटासा बीच असा तिकडे आणि आपल्या घायसून आता खालती उतराचा. भारीच वाटतं. हैसून जरा सांभाळून उतराक होया, एकदम तीव्र उतार असा. हळूहळू चला. तशी सवय आहे आमका, वाळा बिळात कसे पण चलतो आपण. येस. तर फायनली खालती उतारलो आणि आता स्पॉटकडे चाललो. त्या साईडला तिकडे जाऊचा असा. दगड बघा केवढे मोठे असत. भारी. पहिल्यांदा आम्ही समुद्रावरती जाऊ गरेवसाठी. बघूया काय लागतं आपल्याला. तिघांकडे 3 रॉड असत. मस्तपैकी या लोकेशनवरती गरेवचा असा. फायनली आता आपण पोचलो त्या लोकेशनवरती. माका वाटला जवळ असतला, लय लांब असा. घाम काढल्यान. आता बघूया, एवढी मेहनत करून इलो आपण. बघूया काय गावता. तर दादान मोरी माशाचा काळीज आणल्या नसा. ते बघा चांबडी असा. मोरी म्हणजे बेबी शार्क. आणि आम्ही आणलो वाळातली बेला. ट्राय करून बघूचा असा. चला रिपोर्ट बघूया. आता भरती सुरू होता वाटतं. अडकता. मोर्या पहिलो गळ. खय दिसलोच नाही खय गेलो तो. राज पण आता टाकता. बघूया यांका आधी रिपोर्ट कसो होतो. हां, कडकारा टाकता. रागीने टाकल्यान.
बघूया आता दोघांनी टाकले नाही हा. जोपर्यंत मासं ओढत नाही तोपर्यंत काढूची नाही हा. 10-15 मिनटं झाली आहेत आणि आता योगेश दादा तिकडे गेलो असा आणि राज असा या साईडला. जवळजवळ 1 तास झालो असा आणि कोणीच ओढल्यान नाही हा. वेगवेगळे मासे लावून बघतोय. भरती सुरू असा पण मासे काय ओढत नाहीत. मासे पकडूचा म्हणजे लकचाच काम असा. आपल्या नशिबात असले तर गावतात, नाहीतर कधी कधी ना असे 4-5 वेळा इलव तर एकदा कधीतरी मासे गावतात. बघूया आज आपला लक कसा आता. 1 तास झालो हा, अजून बघूया एकान पण ओढल्यान नाही हा. आता परत एकदा नवीन मासो लावून ट्राय करतलो. जाग्यावर चाललो आपल्या. लाटा आता मोठे मोठे येऊक लागले. जशी जशी भरती वाढता ना तसे लाटा मोठे येतात. सुनामी सारखे लाटा येतात फक्त. हे बघा काय रे. ब्ल्यू डॉल्फिन. या बघा काय काढलंय. ब्ल्यू व्हेल. किती कचरो झालो हा बघा समुद्रात. प्लॅस्टिक पण लागा नाही आता. हा खवळ्याक एकदा ओढलेल्या म्हणता पण नंतर काय नाही. मासे ओढत नाहीत त्याच्यासाठी एक उपाय असा, तो पण करून बघता. या बघा या तेल आणल्या ना असा जपानी ऑइल. जपानी. कसला आता. फिश अट्रॅक्ट बेट. ओके माशांका. फ्लेवर. कसलं फ्लेवर. श्रीम. श्रीम चिंगूळ फ्लेवर. कोळंबी. हंटिंग हॉबी फूड. तर आता ह्या तेल ह्याच्यावरती टाकल्या ना असा. आता त्याच्या वासाक तरी येतात काय बघूया. शेवटचं ऑप्शन. कारण आपला बेट आहे ना हा फ्रीज मध्ये ठेवलेला खूप जुना होता. नवीन मासे काय खात नाहीत त्याच्यामुळे आता नवीन ट्राय. आता तरी बघूया. आणि ह्यो पिशी करे होता. कुत्रान काढल्या शेवटी. चला आता अजून एकदा बघूया. योगेश दादा आता कुर्ले शोधूसाठी गेलो असा. तेव्हा पुढच्या खडकावरच. ते पण लय चालाक असत. गावत नाही लगेच पळान जात. लाटा येतात भिजतलं. जवळजवळ 1.5-2 तास आम्ही गरवलो पण एका पण माशान काय आग दिल्यान नाही. आमच्या घरी एक पण लागलो नाही. 1-2 बारीक बारीक गचके दिल्यान म्हणतात, बाकी काय नाही. तर आता आपण जागा बदलतो. व्हिडिओ काय मी डिलीट नाही करूच आहे कारण खूप सुंदर अशा ठिकाणी आम्ही गरवसाठी इलो. तर ह्यो ब्लॉग कसं ना कसं तरी कंप्लीट करतलंय, आज नाही तर उद्या तरी. तर आता पुढच्या ठिकाणावरती चाललो. बघूया आचऱ्यात जाऊचो प्लॅन असा खाडीत. तर बघूया कसा काय होता. आता हयसून आता बाहेर निघतो आम्ही. हे बघा आम्ही आता बीचवरती इलो. काय सुंदर बीच असा. एक नंबर वाटता. छोटासाच असा पण भारीच.
चुकून बाकी कोणच नाही. आणि हय येऊचो रस्तो ना खूप डेंजर असा, पूर्ण असा खडकासून यावचा लागता भारीच. तर आज तर आपल्या हय मासू नाही गावलो, बघूया परत एकदा आपण हय नक्की येतलो, कारण बीच एक नंबर असा. चला आता पुढच्या लोकेशनवर जाऊया. त्या गोडा गोड पाणी वाळाचा किंवा ह्याचा असतेला. चला हैसून आता वरती चढान जाऊचा असा डोंगर. हा गाडी इकडे असा वरती बीच वरती ना कोणीतरी मारलेलं नाही, कोणीतरी दुसऱ्याच पकडून मारलेलं आहे पक्षापेक्षा. हा अरे मगाशी किंगफिशर एका जागी होतो का? तर ह्या असा आगिया गणसाचा पिल्लू रसल वायपर डॉट शेवटपर्यंत लाईनीत सेम लाईन साखळी. ह्याच्यावरनं ह्याला ओळखतात. ही साखळी जी आहे चैन त्याच्यावरनं ओळखतात. लहान पिल्लू असू दे किंवा मोठा असू दे. बरोबर, कोणीतरी मारला, डेंजर. तर दादा सर्पमित्र सुद्धा असा बरेचसे साप पकडल्यानं सगळ्या सापांबद्दलची माहिती असते का. चला आता जाऊया पुढच्या लोकेशनवर. तर आम्ही आता दुसऱ्या लोकेशनवरती येलो. आता हय तरी बघूया कोण वाढता काय. मग अशी तर काय नाही. आता आपण हे यूज करतो काय तर सॉफ्ट लूर. सॉफ्ट लूर. राजने इकडे काय लावले ना, पॉपर. बघूया आता. मित्रांनो घरी पोहोचलो. आज दुसरा दिवस असा. आणि काल जिकडे आपण गरेवसाठी गेलो ना, ती मनुष्य वस्तीपासून लांबची जागा होती. म्हणजे तिकडे जर आम्ही दोघेच जण गेलो असतो ना, राज आणि मी, तर आमका रस्तो पण समजलो नसतो. आपल्यासोबत योगेश दादा होतो आणि तो तिकडे बऱ्याच वेळा गेलो असा, तर त्याच्यासोबत आपण गेलो. आणि तुम्ही जर असे लांब जात असाल मनुष्य वस्तीपासून, तर अशा ठिकाणी एकटे जाऊच नको. जर तुमच्यासोबत कोणतरी मित्र वगैरे असतील तरच जावा, कारण खूप अशी एकांत जागा असा, तिकडे कोणच नसतं बाकी. तर व्हिडिओ टाकलो आहे कारण खूप सुंदर अशा जागी आपण गेलो आणि आपल्याक मासू नाही मिळालो एवढी मेहनत करून सुद्धा. तर बघूया नेक्स्ट टाईम जर आपण गेलो तर नक्की मिळात अशी आशा असा. तर अजून एक गोष्ट तुमका सांगायची असा की आपण यूट्यूबमध्ये काम करतो आणि या यूट्यूबसाठीच आपण अजून एक नवीन गोष्ट घेतो जी हाँगकाँगवरसून येणार असा. म्हणजे थोड्याच दिवसात माझ्या हातात येतली असा. मुंबईत इली असा. मुंबईत आपले हाँगकाँगचे दादा असत जे देवगडचे असत, हेमंत दादा. तर त्यांनी तिकडून ती वस्तू आणलेली असा. आमची ओळख लकी दादामुळेच झाली. जेव्हा माका माईक घेऊचो होतो DJIचो, तर लकी दादा बोललो की त्यांना पण त्यांच्याकडसूनच घेतल्यान, तर त्यांचा नंबर माका शेअर केल्यान आणि आमची ओळख झाली. आणि आता कंटिन्यू कॉल असतात आणि ते आता इंडियात इले असत. तर बघूया जर ते देवगडात इले ना तर आपण त्यांना नक्की भेटलो. तर आत्ता ना त्यांनी ती वस्तू योगेश दादाकडे म्हणजेच ओरोसमध्ये पाठवणार असत ते, आणि तिकडून आपण ती घेणार असो. मी खूप एक्सायटेड असे ती गोष्ट कधी येता एकदा माझ्या हातात अशी झाली असा. तर बघूया ती गोष्ट इली ना की तुमका ब्लॉग दाखवतलं आहे. आणि ती कशासाठी घेतलं ती पण तुमका पुढे समजातच. आणि तिकडे घेतल्यामुळे ना बऱ्यापैकी माझा फायदा झालो असा, तर तो पण मी तुमका पुढे सांगानच. कारण आपण आधी जे माईक घेतलेलं ना ते इंडियामध्ये 12,000 रुपये असत आणि तिकडे माका 6,500-7,000 पर्यंत तर बऱ्यापैकी आपले पैसे वाचले, त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून घेतो. आणि या टाईमला तेच इंडियात इले असत, त्याच्यामुळे तेच घेऊन इले आपली वस्तू. आणि फक्त वस्तूच नाही, अजून बराच काय काय असा. तर ता तुमका पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूक मिळातच. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.